झाला बघा एकदाचा स्वयंपाक. आता तर किती वाजले ते मी काय सांगत नाही. मी आता बसली जेवायला. तर मी आज असं केले बघा. आता मेथीची भाजी केली, हा हिरव्या मिरचीचा ठेसा आहे, आणि पापड तळले, ज्वारीची भाकरी केली, आणि ही असं पेरू बघा. माझ्या मैत्रिणीनं मी गेलते दळायला, मग तिथे एक मैत्रीण आहे, तिनं चहा बिस्किट हे तिच्या तिथं खाल्लं, आणि येताना मला पेरू दिला. म्हणली पेरू घेऊन जा. ही पेरू आणलाय. तसं तर मी रात्रीपासून बाहेरच जेवण म्हणजे बाहेरच खाते असं. तिकडून येताना, गावावरून येताना पण एसटीतनं उतरून रिक्षाने आली. रिक्षातनं मग तिथे एका मैत्रिणीचा फोन आला की आता आलीस तर जेवण करून इथनंच जा, घरी काहीच नसणार आहे आता घरी. मग त्याच्यामुळं मग रात्री तिच्या तिथं जेवण केलं. मग रात्री पण तिनं बेसन भाकरी आणि भात हे असं केलं होतं. मग ती जेवण केलं, आणि मग सकाळी मग येऊन घरी झोपली. मग सकाळी उठून आमची तर दालचा राईस भेटतो, मग दूध आणायला गेल्यावर मग दालचा राईस आणला आणि ती खाल्लं. परत एका मैत्रिणीचा फोन आला की जेवायला ये म्हणून घरी. मग तिनं पण चिकन, बाजरीच्या भाकरी हे असं केलं. मग तिथं मग अकलूजला जायचं होतं मला. मग जाता जाता अर्जुन नगर आहे ना, मग जाता जाता अर्जुन नगरला तिथं तिनं तिच्या घरी गेले. मग तिच्या तिथं जेवण केलं. तिच्या तिथं काय बाजरीची भाकरी, चिकनची भाजी ही मस्त झाली होती. मग जेवण केलं, तशीच अकलूजला बाजार आणायला गेले. बाजार घेऊन आल्यावर मग दळण ही आणून मग स्वयंपाक केलाय. तर बघा, हे असं म्हणतात ना की असं ती गाणं आहे बघा एक, काय असं मैत्रीचं पक्क नातं, असं काहीतरी गाणं आहे. तर तसं आहे आमचं बघा. एवढ्या माझ्या मैत्रिणी म्हणजे मला चांगल्या आहेत. तर चला, मी आता जेवण करते. अशी मैत्री असावं, केली तर अशी मैत्री करायची असाव्या, तर अशा मैत्रिणी असाव्यात. तर या सगळी जेवण करायला. आता मी बसते जेवण करायला. चला.